निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहे एसके हेल्थ बँक अँड वीज सेंटर संगमनेर। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात जोरदार टोलेबाजी केली आहे। मंत्री विखे यांचा हा सर्व रोख माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर होता। कोणाला जलनायक व्हायचंय तर कोणाला खलनायक व्हायचंय, आमची काहीच तक्रार नाही असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला। निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि निळवंडे पाण्याचं पूजन मंत्री विखे पाटील आणि वारकरी नामदेव पवार यांच्या हस्ते झालं। सरपंच शशिकला पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले हे देखील यावेळी उपस्थित होते। विखे पाटील म्हणाले, अनेक वर्षांपासून ठेकेदारांनी तालुका कब्जात घेतला आहे। ठेकेदारांच्या टोळींनीच राजकीय पदं भूषवलेली आहेत। हे पदं घेऊन त्यांनी निर्माण केलेली दहशत आता सामान्य माणूस संपवणार आहे। या भागात निळवंडे धरणाचं पाणी आलेलं आहे। आता रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे। कोणाला जलनायक व्हायचंय, कोणाला खलनायक व्हायचंय, त्यांनी जरूर व्हावं, पण कालव्यांची कामे रखडवून तुम्हाला कोणती निर्मिती साध्य करायची होती हे सुद्धा एकदा जनतेला सांगा। लोकांवर टीका करण्याची वेळ घालविण्यापेक्षा आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचा। योजना केंद्र सरकारच्या असतात, पण श्रेय दुसरेच घेतात। ही परिस्थिती या तालुक्याची आहे। वर्षानुवर्षे ज्या पाण्याची प्रतीक्षा आपल्याला होती, त्या निळवंडे धरणाच्या कामासाठी महायुतीचं सरकार सत्तेवर यावं लागलं। या सर्व कामांचं श्रेय कोणाला घ्यायचं ते घेऊ द्या, कोणाला जलनायक खलनायक व्हायचंय ते होऊ द्या, त्याचे आपल्याला काहीही देणं घेणं नाही। निळवंडे धरणाच्या कामाबाबत झालेलं राजकारण आता पाण्यात वाहून गेल्याचं देखील मंत्री विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे। संगमनेर तालुक्यावर खऱ्या अर्थानं ठेकेदारांचा कब्जा होता। राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे, निधीची कमतरता भासणार नाही। कोणी कितीही अडथळे निर्माण केले तरी या संगमनेर तालुक्याची विकासाची प्रक्रिया आता इथून पुढे थांबणार नाही। हा तालुका केवळ ठेकेदारांच्या दावणीला बांधला गेला होता। संगमनेर तालुक्याचा कब्जा ठेकेदारांनी घेतला होता। वाळू सप्लायर्स तेच, रस्त्याला तेच, शौचाला बांधायला देखील तेच, पुढारी तेच, कारखाना संचालक देखील तेच, जिल्हा परिषद सदस्य देखील तेच। त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज नाही। ठेकेदारांच्या टोळ्यांनी निर्माण केलेली दहशत सामान्य जनताच आता मोडून काढेल असा सूचक इशारा यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला आहे। मागील 2.5 वर्षात निळवंडे कालव्याची कामे जाणीवपूर्वक यांनीच रखडवली होती। या कालव्यांच्या कामाचा ठेका कोणाकडे होता हे जनता जाणून आहे, परंतु केवळ अडवणूक करण्याच्या कारणाने ठेकेदार संपूर्ण विभागालाच वेठीस धरत होता। मात्र सरकार बदलल्यानंतर ही कामे सुरू झाली। कालव्यांची कामे रोखून तुम्हाला कोणती निर्मिती साध्य करायची होती हे सुद्धा निळवंड्याचे श्रेय घेणाऱ्यांनी सांगावं, असे देखील यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।